तर मी आता मम्मीकडे आली आहे। तर आज मम्मीच्या घरी रस्सांबा आहे। तर चला आता सिन्नरला जायचं होतं। घरातले सगळे कामं आवरली होती। तर 9 साडेनऊ वाजलेले होते आणि सई बघा घरातून निघताना श्री स्वामी समर्थ महाराजांचं दर्शन घेतलं, देवघरामध्येही दर्शन घेतलं आणि आता आम्ही निघालोय सिन्नरला। तर चला आज मम्मीच्या घरी आहे रस्सांबा। अंशू आली, अंशू फोन मध्ये स्वयंपाकाच्या तयारीला लागले। काय पाहती, काय शोधतीये? तर स्वयंपाकाची सुरुवात झाली होती। तर मम्मी आता मार्केटला गेली आणि मावशीनं साराची तयारी करत होती। तर इकडे ना पातेल्यामध्ये ना भातासाठी पाणी हे ठेवलेलं होतं, तोपर्यंत मी ना तांदूळ निवडून दिले। तर बोलता बोलता पुन्हा मी रिटर्न केले, कारण बोलता बोलता एकत्र झाले होते आणि आजीही आली। तर आजीही लसूण सोलण्यासाठी बसली। तर आता चला आता मी कुरडे वगैरे मम्मीने काढून दिले होत्या, तर आता सगळं काही तळून घेते। आणि खरंच आमच्याकडच्या कुरडे खूप छान आणि मस्त असे फुलतात। तर हे बघा एक कुरडई किती मोठी झाली ना आणि खूप पांढरशुभ्र अशी कुरडई असते। तर रस्सांबा म्हटलं की आपली पुरणपोळी, कुरडई, भजे, रस, सार असा स्वयंपाक असतो। आणि आज पुरणपोळी घरी न करता मस्तपैकी बाहेरून मागवली होती, म्हणजे मांडे। तर सगळ्यांना म्हणजे मांडे खायचे होते। तर पुरणपोळी नेहमी करतो, तर आम्ही नेहमीच पुरणपोळ्या करत असतो आणि आज मस्त रस्सासोबत मांडे मागवले होते। तर ऑर्डर दिली होती बाहेर। तर माझी लोणारवाडीची मावशीच घेऊन येणार होती, कारण त्यांच्याच गावामध्ये करून भेटतात आणि खरंच खूप छान असे मांडे भेटतात आणि तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे बघायलाच भेटेल। तर हे बघा आता सगळं म्हणजे एवढ्या सगळ्या काय कुरड्या तळू झालेल्या आहे आणि इकडे साराचीही तयारी केलेली आहे। तर चला व्हिडिओ स्किप न करता बघत राहा। आणि खूप मस्त अशा पांढरा शुभ्र तर बऱ्याच ताईंनी घेतल्या पण असेल माझ्या मावशीकडून कुरडया। आणि इकडे भात वगैरे पण शिजण्यासाठी टाकला गेला आहे। एक मिनिट बघा, आलीस का आंबे घेऊन? एवढे आंबे घेऊन आली। तर आंबेही आता मार्केटला खूप सारे येतात, आंब्याचा सीझन आणि प्रत्येक घरामध्ये रस्सांबा केला जातो। तर एवढे सगळे काही आंबे आणले आणि खरंच खूप गोड आंबे होते हे। नाही रे, आंबट पण असतो सौरभ दादा। पप्पांची तयारी चालू वाटत त्या पिशवीतली। हा 11 वाजता येणार आहे, 9 ते। बाबा मस्त हवेशीर बसले बाहेर, हवेशीर बसले मस्त। हॅलो नमस्कार, तुमचे पुन्हा एकदा माझी सई या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तर मी आता मम्मीकडे आली आहे। तर आज मम्मीच्या घरी रस्सांबा आहे। तर चला आता सगळेजण येतील, आता मावशीन ते सगळे काही स्वयंपाक करताय। तर आजचा व्हिडिओ स्किप न करता बघत राहा। साराची तयारी झालेली होती, मस्त खोबरं भाजलं गेलं होतं किसून आणि त्यानंतर कढईमध्ये पण कांदा, कोथिंबीर आणि लसूण तो तेलामध्ये फ्राय करून घेत होते। तर कांदे हेच जाळीवरती मस्त गॅसवरती भाजून घेतले। तर तुम्ही ही व्हिडिओमध्ये बघितलं आणि हा सार ना खूप टेस्टी होतो आणि यामध्ये आपण हे जी पुरणाची डाळाची पाणी असतं ना तेच आपण ह्यामध्ये टाकतो। तर अजून मावशी काय आलेली नव्हती, पण साराचा मसाला वगैरे तयार करून ठेवीत होतो आणि आता उन्हाळ्यामध्ये तो कोथिंबीरला खूप भाव। तर आजीनी म्हणजे मम्मीने येताना घेऊन आली। तर सारा वगैरेसाठी भज्यांसाठी कोथिंबीर लागतेच, प्रत्येक स्वयंपाकामध्ये आपल्याला बायकांना कोथिंबीर लागते, पण उन्हाळ्यामध्ये ना कोथिंबीर भेटणं मुश्किल आहे।
तर मम्मी त्यांनी कुरड्या बॅगेमध्ये भरून ठेवल्या कॅरी बॅगमध्ये, कारण वारं खूप आणि वातावरण नको व्हायला त्यामुळे. आणि आता मामी आणि मी लगेच आंब्याचा रस करायला बसलो आहे. तर मामी कापून देत होते, आम्ही गर काढून देत होते आणि मावशी लगेच जळत होती, कारण आंब्याच्या वासाने आंब्याच्या गोडपणाने लगेच माशा अशा घरामध्ये येतात. तर कितीही स्वच्छ ठेवलं तरी माशा म्हणजे गोडपणा काही गोड वस्तू केली येतातच ना. तर वहिनीही आल्या, त्याही लवकर आल्या आणि आता त्यांची मम्मी ते पण येतील. तर सगळे त्यांच्या म्हणजे तिकडच्या फॅमिलीला पण पूर्ण फॅमिलीला सांगितलं होतं रस आंब्यासाठी. तर आल्यानंतर तेच प्रत्येकाच्या पाया पडत होत्या. आता फक्त एक मावशी यायची बाकी लोणारवाडीची, लहानी मावशी आली आहे. हो, मावशी 2-2 कामं करते, रसही दळते, सारचंही करते. तुझं आवरलं होतं काय सगळं काही? शिवानी पाटील ताईंना आता छान वाटत असेल आणि बहिणीच्या घरी तशी मी कायमच लवकर येते. तुमचे कमेंट वाचून जरा वाईट वाटलं. सगळे काही मदतीला लवकर येतात, पण काही कामानिमित्त थोडं लेट होऊन जातं. तू तर लवकर येणार होती ना ग, तू लवकर येणार होती ना. मी आले, तू आली का? पाहुणे नाही नाही, पाहुणी झाली का ग तू? पाहुणी नाही झाली, तुला मी नम्रीच म्हणणार आणि तू पाहुणी नाही. काम कर चाल. डुगू का? तर नम्रता ही आलेली होती. तर नम्रता ही साक्षी महिन्यांची चुलती आणि माझी बेस्ट फ्रेंड. तर आम्ही पहिल्यापासून सोबत ना. तर म्हणजे कॉलेजमध्ये असताना आपण कधी असं पूर्ण नावाने नम्रता नावाने कधी बोलत नाही, काहीतरी वेगळंच आपण बोलत असतो. तर मी तिला पहिल्यापासून नम्रेच म्हणायचे, तीही मला बोलते. तर तीही आता साक्षी महिन्यांची चुलती या नात्याने ती आज आलेली होती. पण मला घरचे म्हणत होते ती पाहुणे आहे. म्हटले नाही, ती माझी बेस्ट फ्रेंडच आहे, नम्रताच आहे. तरी चला, तर मावशीने छान मस्त इकडे रस तयार केला, मावशी मस्त झालेलं होतं. आणि आता लोणारवाडीची मावशी ही आली, तयार केला आणि अजून तुझी वाट बघत होतो. पाणी म्हणजे मसाला तयार केला असं, आणि पाण्याची वाट बघत होतो आम्ही. आले का मांडे?
तिचं तोंड दाखव नको ना मी मांडे पण लागले तर देते. तर मांडे पॅकिंग होते तर तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये बघायलाच भेटेल वाढताना जेव्हा सोडू ना तेव्हा. आणि साराचं पाणीही आलेलं होतं छान मस्त. तर सारही टाकला गेलेलं होता. आता फक्त भजीच तळायचे बाकी आहे ना. सर्व स्वयंपाक झालाय फक्त भजी तळायची बाकी आहे. आता पाहुणे पण आले. हो अजून काही येत आहे काय येत आहे. तर स्वयंपाक सगळं काही झालं होता. गरमागरम भजी करत होते कारण गरमागरम भजी छान लागतात. आणि आता लिंबू वगैरे कापून ठेवलं होतं. आपला भातही मस्त झालेला होता. आणि आता पाहुणेही आलेले होते. तर इकडे मागच्या रूममध्ये सगळे काही बायका बसलेल्या आणि पुढं हॉलमध्ये सगळे काही माणसं बसलेले होते. आणि सगळ्या काही बायका एकत्र आल्यानंतर सगळ्यांनी मस्त त्या गप्पा मारतात. आणि खरंच सगळ्यांचा स्वभाव खूप छान. मांडे करून थकली का ना पप्पा नाही आले वाटतं. कुरड्या होत्या आज पण. वारच किती सुटले. किती वार सुटते. ऋतू मॅडम कधी आल्या. भजी खायला आली का. हो ऋतू पण गरम गरम भजी खायला आली. हो का. कसे झाले सांग पटकन. मस्त आहे का. तर मांड्यांची पॅकिंग खूप छान मस्त केली होती. खरंच खूप छान असं आहे ना पातळ एकदम पातळ मांडे केलेले होते. तर नेहमी आम्ही पुरणपोळी करतो तर आम्हाला ना कोणालाच मांडे जमत नाही तर करता येत नाही. त्यामुळे आम्ही बाहेरूनच ऑर्डर केली होती. तर एवढा मोठा मांडा असतो तर तो पूर्ण काही ओपन करून दाखवता येत नाही. तर आता जेवणासाठी पण माणसांना बसवलं गेलं. सगळ्या छोट्या छोट्या मुलांनाही बसवलं गेलं. कारण आता स्वयंपाक वगैरे सगळं काही झालेलं होतं ना. गरमागरम भजी होत होती. तर इकडे सगळी काही चिल्लर पार्टी जेवणासाठी बसली आहे. आणि इकडे माणसांनाही बसून दिलं. तर काही अजून यायचे बाकी होते तर मामा त्यामुळे थांबलेला होता. तर वहिनी आता सगळ्यांना वाढताय. आणि मावशी गरमागरम भजी करत होती. आणि बायका सगळे काही मागेच बसलेल्या होत्या. तर चला व्हिडिओ स्किप न करता बघत राहा. सगळ्यांनी पोटभर जेवण करा. तर स्पेशली पोळ्या खाय जास्त. वाढून थकली असेल तू. सई पाशी कोण आहे ग. कोणते बाबा.
तर आम्हीही जेवणासाठी बसलो आणि ही वहिनींची बहीण आहे. तर ते पहिल्यांदाच आमचं म्हणजे इकडे घरी आले ना, तर पहिल्यांदा घरी आली की साडी वगैरे दिली जाते. तर त्यांना ही साडी दिली आणि चॉईस करायला सांगितलं होतं कोणता कलर पाहिजे असं दाखवली होती. तर मावशी, लोणारवाडीची मावशी, मामी आणि मीच जेवणाचे बाकी होतो. तर मला भूक नव्हती, सकाळी नाश्ता केलेला होता, त्यामुळे म्हटले मी लेटच जेवण करणार. तर सगळ्यांचं जेवण वगैरे झाल्यानंतर आम्ही आता निवांतपणे जेवणासाठी बसलो आहे. आणि आता पाहुणे बरेच टाईम बसले आणि त्यानंतर तेही निघाले. तर वहिनींना थांबवलं होतं, तर त्या थोड्या वेळाने जाणार होत्या. तर बाकी सगळे काही पाहुणे गेले आणि त्यानंतर आम्ही सगळे आता इथे बसलो एक गप्पा मारत. आणि सई मस्तपैकी झोपलेली होती जेवण वगैरे होईपर्यंत. तर तिला जेवण वगैरे घातलं होतं आणि ती खालच्या रूममध्ये मस्त झोपली होती, त्यामुळे ती आता मला चिटकून बसलेली आहे. तर इथे सगळे काही गप्पा मारताय आणि आम्ही सगळेजण आलो की एकत्र म्हणजे खूप साऱ्या गप्पा गोष्टी होतात आणि खूप छान असा दिवस जातो. तर तुम्हाला ही सगळी फॅमिली एकत्र आल्यावर आवडते ना. आणि आता वहिनी आता घरी चालले आहे आणि जाताना पण ते सगळ्यांच्या पाया पडून गेल्या. तर आज मम्मीच्या घरी मस्तपैकी रसांब्याचा कार्यक्रम खूप छान मस्त झाला. सगळ्या मावश्या आल्या होत्या, काकाही पण आणि वहिनींच्या माहेरचे पण सगळे काही आलेले होते. तर मस्त रसांब्याचा कार्यक्रम झाला. आता पप्पांची सुट्टी संपत आली आहे, तर पप्पांनाही उद्या जायचं आहे. तर पप्पांची तयारी चालू झाली आहे, मम्मी ते मार्केटला गेले. तर आता मस्त कार्यक्रम वगैरे झाला आहे. आणि सईचं बघा, हे बघा तुमची सई काय करते, खेळते, खूप आवाज करते. तर तुम्हाला व्हिडिओमध्ये सईचे पप्पा काही दिसले नाही आज, तर ते आता येतील. तर ड्युटी सुट्टी काही भेटली नाही, त्यामुळे आता ते येतील. तर आता जेवण वगैरे करू आणि आम्ही घरी जाऊ. तर चला व्हिडिओ बघत राहा. काय घेतलं सईला? सईला काय आणलं? काय आणलं सईला? कोणी आणलं सांग ना. छकुलीला आहे, छकुलीला. नाही छकुलीला आहे. सईसाठी काय घेऊन आले बाबा? ओ बापरे, ओ बापरे. चालो अंशुची 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 आहे, ती नेऊन द्यायची. उतर गाता अंशुची देऊन उतर गाडी. अगं त्यांची अंशू रडण चालू कर. हा रे अंशुची. हा थांब, तिला काढू दे. हा ते राहू दे, ती राहू दे, ती राहू दे सई. तर पप्पांनी ना सईसाठी छान मस्त आहे ना सायकल घेऊन आले आणि सई बघा खूप खुश झाली आहे. तर म्हणजे उतरायलाही तयार नव्हते आणि बघा तिला किती आनंद झाला आहे सायकल आल्यानंतर. आणि मस्त खेळत होती आणि आता घरी यायला काही पण तयार नव्हते. तर आमचं सगळ्यांचं जेवण झालं आणि त्यानंतर सई मस्तपैकी सायकल खेळत होती. आणि आता उद्या पप्पांना जायचं आहे, तर पप्पांची ही बॅग पॅकिंग वगैरे करायची आहे. तर मम्मी ते मार्केटला आहे ना, पप्पांना थोडासा किराणा वगैरे घ्यायचा होता ना, त्यासाठी गेले होते. आणि येताना मस्त सायकल घेऊन आले आणि सई तर खूप जास्त खुश झाली आहे. तुम्हालाही सईचं गिफ्ट कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि चला पप्पा. हो बाय बाय. हो मला फोन कर. हो चला बाय बाय. ए सई चल ग बाळा. ए चल ना. अगं घडी घालतील ते. आम्ही जाऊ का मग? मम्मी सांगत